ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। अभ्यासू रोखठोक नेतृत्व आज हरपले। आमदार शिरीष नाईक यांच्या संवेदना। महाराष्ट्र राज्यातील अभ्यासू व रोखठोक नेतृत्व आज आपल्याला सोडून गेला आहे। एक अभ्यासू व प्रशासकीय बाबींची ज्ञान असलेले अजित पवार यांच्या निधनाने खूप वेदना झाल्या आहेत। नवापूर तालुक्यासंदर्भात त्यांच्याशी चर्चा करताना अजित पवारांनी नेहमी पुढाकार करत होकार दर्शवला होता। त्यांचे जाणे हे नक्कीच महाराष्ट्रासाठी दुःखाची बाब आहे। अजित पवारांच्या अकाली निधनाने कधी न भरणारी पोकळी आज महाराष्ट्रात निर्माण झाली आहे। पाहूया ते पुढे काय म्हणतात। राज्याचे उपमुख्यमंत्री सर्वांचे आवडते दादा माननीय अजितदादा पवार यांचं आज दुःखद अतिशय धक्कादायक दुर्दैव व दुःखद अशी घटना अजितदादाच्या निधनाने कळाली। अजितदादांचा स्वभाव हा खरोखर रोखठोक स्वभाव होता आणि त्यांनी कधी ज्याला हो सांगितलं त्याचं काम करायचं अशी रोखठोक भूमिका असणारे अजितदादा यांच्या दुर्दैवी निधनामुळं आज संपूर्ण महाराष्ट्र राज्यात जी पोकळी निर्माण झाली आहे ती कधी भरून न येणारी आहे। त्यांच्या आत्म्यास स्थिर शांती लाभो हीच परमेश्वराकडे प्रार्थना करतो। दादांबद्दल बोलायचं झालं तर बऱ्याच वेळा मी दादांना माझ्या कामानिमित्त नवापूर तालुक्याच्या विकासासाठी भेटत असतो आणि नेहमी मी गेल्यावर ते नेहमी काय शिरीष ह्या शब्दाने मला नावाने हाक मारायचे आणि मला सुद्धा दादांबद्दल अतिशय आदर सन्मान होता। मागेच 1 महिन्यापूर्वी सुद्धा मला दादांचा स्वतःहून फोन आला, शिरीष काय चाललं आहे असं त्यांनी विचारलं। आदरणीय नाईक साहेबांच्या निधनाच्या बाबतीत सुद्धा त्यांनी मला फोनवरती विचारणा केली होती। अशा खंबीर नेतृत्वाला आज महाराष्ट्र मुकलेला आहे। पुनश्च त्यांना मी श्रद्धांजली अर्पित करतो।